BSc BEd आणि MSc BEd ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। यामध्ये मी तुमच्या मार्कनुसार कट ऑफ तर नाही सांगेल, परंतु प्राधान्यक्रम निवडताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून तुमची निवड होण्यास तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो आणि सोबतच संपूर्ण भविष्याच्या दृष्टिकोनातून आता घेतलेला निर्णय नंतर तुम्हाला पश्चातापासाठी कारणीभूत ठरणार नाही। नाहीतर मग वर्गाच्या भिंतीकडे पाहून तुम्हाला असं म्हणावं लागेल, भाऊ मी या शाळेला कशालाच प्राधान्यक्रम दिलं होतं, त्यावेळेस तर मला चान्स होता एखाद्या दुसऱ्या संस्थेमध्ये जाण्याचा, जिल्हा परिषदेला जाण्याचा किंवा नगर परिषदेला किंवा महानगरपालिकेला जाण्याचा, परंतु मी त्यावेळेस चूक केली, चुकीचा प्राधान्यक्रम दिला आणि निवड झाली। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मार्क कमी आहेत किंवा जास्त आहेत मला याच्याशी घेणं देणं नाही आहे। आणि मी तुम्हाला हे सुद्धा म्हणणार नाही की तुम्हाला जास्त मार्क असतील तरी सुद्धा तुमची निवड होईल, तुमचे कमी मार्क असतील तरी सुद्धा निवड होईल। हे बघा, निवड होईल की नाही हे तुमच्याकडे, परंतु त्यासाठी एक जे मार्गदर्शन पाहिजे तर ते तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये कोणतीही बॅच न लावता देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। ही जी मी तुम्हाला माहिती सांगेल ही तुम्ही तुमच्या विवेकी बुद्धीला एकदा विचारा, ती जर तुम्हाला योग्य वाटली तरच माझ्यावरती विश्वास ठेवा, अन्यथा कमेंट बॉक्समध्ये मला शिव्या जर लिहिल्या तरी सुद्धा काही फरक पडणार नाही। परंतु ही माहिती मी तुम्हाला मार्क्सच्या व्यतिरिक्त सांगत आहे। प्राधान्यक्रम देताना हे तुम्ही बारीक सारीक गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला निश्चितच प्राधान्यक्रम देताना याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। कोणतीही बकवास न करता थेट मुद्द्याला हात घालूयात। बघा, प्राधान्यक्रम देण्यापूर्वी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की मला कोणत्या विषयासाठी प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, तुमचा विषय कुठला आहे, उदाहरणार्थ तुमचं गणित असेल, विज्ञान असेल, भौतिकशास्त्र असेल, कारण की तुमचं MSc किंवा BSc BEd झालेलं आहे, त्यानंतर रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि गणित एवढेच आपले विषय असतात। त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्गाला प्राधान्यक्रम द्यायचं आहे, तुमची इच्छा कुठं आहे, 6वी ते 8वीला करायची आहे, 9वी 10वीला करायची आहे, 11वी 12वीला करायची आहे। जास्त मार्क असतील तर तुम्ही इथे सेफ आहात, परंतु याचे जास्तीत जास्त जागा विथ इंटरव्ह्यूला येतात। त्याच्यानंतर थोडं जर आपण कमी विचार केला तर 9वी 10वीचा याचा कट ऑफ इच्छापेक्षा थोडासा कमी लागतो, बरोबर आहे। 6वी ते 8वीला सुद्धा तिथं तसंच असतं। एक मुलाला ध्यानात ठेवा, विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये 6वी ते 8वीचा जो कट ऑफ आहे तर तो 9वी 10वी 11वी 12वी पेक्षा सुद्धा जास्त लागतो, कारण इथे BSc BEd आणि सेकंड पेपर पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे। त्यांना जर जवळचा जिल्हा मिळाला तर ते हेच घेतात, 6वी ते 8वी, 9वी 10वी टाळतात, कारण की त्यांना माहिती आहे 6वी ते 8वीला जॉब करा नाही तर 9वी 10वीला जॉब करा, S14 हाच स्केल लागणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी पगाराचा तर काही फरक नाही पडणार आहे। त्यामुळे विद्यार्थी काय करतात, 6वी ते 8वीला जॉईन करतात घराजवळचा भेटल्यामुळे। 9वी 10वी म्हटलं की थोडंसं दूर जावं लागते, कारण की याच्या शाळा कमी आहेत। अलग लक्षामध्ये। तिसरं बघा, तुम्ही किती अंतरावरती नोकरी स्वीकारू शकता, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, शेजारच्या जिल्ह्यामध्ये किंवा खूपच दूर, आणि तुमचे प्राधान्य नेमके काय आहेत। तुम्हाला चांगली संस्था पाहिजे, तुम्हाला कमी अंतर पाहिजे, तुम्हाला वेतन आणि भविष्याची संधी आहे। आता जर समजा औषध अनुदानित संस्था असेल आणि तुमच्या घराजवळ असेल तर काही हरकत नाही तिथे प्राधान्यक्रम द्यायला, ठीक आहे ना। हे सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा। दुसरं म्हणजे काय की संस्था निवडताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा। कोणती गोष्ट निवड ठेवायची, जर समजा तुम्ही रयत असेल, स्वामी असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल तर त्यांची रेप्युटेशन लक्षात घ्या। अनेक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महानगरपालिका याच्यापेक्षा संस्थेवरती काम करायला आवडतं, जसं की रयत शिक्षण संस्था आहे, स्वामी आहे, शारदा एज्युकेशन सोसायटी आहे, इकडे सरस्वती सोसायटी एज्युकेशन सोसायटी आहे छत्रपती संभाजीनगरची। तर काही रेप्युटेड संस्थेमध्ये सुद्धा काम करण्याची काही लोकांना इच्छा असते। तिकडे सोलापूरला गेलं तर DIV असते, आलं लक्षामध्ये। इकडे आमच्या अमरावतीमध्ये आलं तर तुम्हाला श्री शिवाजी शिक्षण संस्था मिळेल। आधी ठरवून घ्या तुम्हाला कोणत्या संस्थेमध्ये प्राधान्यक्रम द्यायचा आहे। पुढं काय आहे तर पेमेंट वेळेवर होतं का, जसं जर तुम्ही एखाद्या अंशतः अनुदानित शाळेवरती लागले किंवा आदिवासी आश्रम शाळेवरती लागले तर पेमेंट हे कसं होतं, थोडंसं उशिरा होतं। परंतु या ठिकाणचा जर विचार केला आपण, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि काही 100% अनुदानित संस्था, तर त्यांचा पगार 1-2 तारखेला 100% होतो। विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घ्या, जिल्हा परिषद शाळांची संख्या जर आपण विचार केला तर ती दिवसेंदिवस कमी होत आहे। महानगरपालिकांची स्थिती सध्या बरी आहे, म्हणून तोही विचार करा, भविष्याच्या सिक्युरिटीचा विचार करा आणि मग नंतर प्राधान्यक्रम द्या। पुढचा, शाळेचा निकाल आणि गुणवत्ता कशी आहे। फक्त जॉब घ्यायची म्हणून घेऊ नका, संस्थेवरती जर विशेषतः मी तुम्हाला सांगतो, एखादी विदाऊट इंटरव्ह्यूची सुद्धा संस्था असेल आणि त्या संस्थेचा निकाल जर तुम्ही बघितला नसेल, तुम्ही डायरेक्ट प्राधान्यक्रम दिला, तिथं तुमची निवड झाली, तिथं तुम्ही गेलात, माहिती पडलं विद्यार्थीच नाही, मग काय करता, हेलपाटे होतील, तुम्हाला त्रास होईल, टेन्शन येईल, BP वाढेल, शुगरची गोळी सुरू होईल। काळजी करू नका, असं काही होणार नाही, परंतु तुम्हाला त्यासाठी काळजी घ्यावी लागेल। आणि काळजी कोणती घ्यावी लागेल तर त्या संस्थेची रेप्युटेशन, निकाल, ह्या सगळ्या गोष्टी, विद्यार्थी संख्या आधी ऑनलाईन पद्धतीने चेक करा, आलं लक्षामध्ये। ही खूप महत्त्वाचं आहे बरं का। महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे शाळेचं स्थान, तो शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये आहे, कारण की अनेक विद्यार्थी शहरी भागामध्ये राहतात, ते हॅबिच्युअल असतात। पुणे मुंबईचा मुलगा जर ग्रामीण भागामध्ये आला तर त्याला अनेक वेळा कंटाळवाणं वाटतं,
कारण की तिकडची लाईफस्टाईल वेगळी, आपल्या इकडची लाईफस्टाईल वेगळी. काही लोक याला हॅबिच्युअल होऊन जातात की अरे बापरे, तिकडे किती ट्रॅफिक, तिकडे किती लोकसंख्या, इकडे बरं आहे आपलं शांततेमध्ये जीवन. काही मुलं ग्रामीण भागामधले असतात, त्यांची निवड तिकडे पुणे मुंबईला होते, नाशिक ठाणे शहरामध्ये होते. मग त्या अडचणीत येतात. ट्रॅफिकची सवय नसते, लोकलचा प्रवास त्यांना सहन होत नसतो, प्रदूषण असतं, अनेक गोष्टी महाग असतात, वैतागतात ते. असं व्हायला नको म्हणून हे सगळ्या गोष्टींचा विचार करा प्राधान्यक्रम देताना. चुकीची पद्धत काय आहे की 1 ते 100 फक्त जवळजवळचेच प्राधान्यक्रम निवडणे, की नाही बा माझ्या वाशिमची जागा आहे, मग माझ्या अकोल्याची जागा आहे. आता मी तुम्हाला प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगतो, कारण की अनेक विद्यार्थी फक्त स्वतःच्या जिल्ह्यावरती फोकस करतात. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या जिल्ह्यांचा त्या ठिकाणी विविधता ठेवा. ठीक आहे, प्राधान्यक्रम देताना सगळेचे सगळे पुणे जिल्ह्याला देत असाल किंवा तुमच्याच जिल्ह्याला देत असाल मॅक्झिमम प्राधान्यक्रम, ते चुकीचं आहे. डायव्हर्सिटी ठेवा. प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगवेगळा लागू शकतो, म्हणून त्याच्यामध्ये विविधता ठेवा, त्याचा समतोल ठेवा आणि मग तुमच्या गुणवत्तेनुसार तुमची निवड तर कुठे ना कुठे होणारच आहे. ठीक आहे. आता प्राधान्यक्रम देताना काही विद्यार्थी जे आहेत ना, तर ते कसं आहेत, सगळ्याच विषयांसाठी इलिजिबल आहेत. म्हणजे गणितसाठी सुद्धा आहेत, विज्ञानासाठी आहेत. मग तेच विद्यार्थी जर त्यांचे MSc झाले असेल तर ते फिजिक्स, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित यासाठी सुद्धा इलिजिबल असतात. म्हणून प्राधान्यक्रम देताना काय करायचं, थोडीशी त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवायचा. म्हणजे प्राधान्यक्रम देताना तुम्ही 6वी ते 8वीला सुद्धा द्या काही प्राधान्यक्रम 9वी 10वीला सुद्धा द्या आणि काही प्राधान्यक्रम 11वी 12वीला सुद्धा द्या. अशा पद्धतीने याचं मिक्सचर ठेवा. आता हे मिक्सचर ठेवताना काय करायचं, तुमच्या कॅटेगरीच्या, तुमच्या विषयाच्या जागा ठरवून आणि तुमची शिकवण्याची आवड कशामध्ये आहे त्यांचं प्रमाण लक्षात घेऊन यांचं प्रमाण ठरवा. म्हणजे तुम्हाला 100 द्यायचे आहेत, मग तुम्हाला इथे किती द्यायचे, 30 द्यायचे, इथे किती द्यायचे, 60 द्यायचे, इथे किती द्यायचे, समजा उरलेले 10 द्यायचे, याचं प्रमाण तुम्ही निश्चित करा. ही जी व्हॅल्यू आहे ती कमी जास्त होऊ शकते तुमच्या इच्छेनुसार. आलं लक्षामध्ये. तर ह्या गोष्टी तुम्हाला, मला नाही वाटत कोणी सांगेल म्हणून. आता बघा, ज्या तुम्हाला सगळ्यात आवडत्या संस्था असतील किंवा प्रचंड तुम्हाला पाहिजे की सर माझी निवड इथेच झालेली पाहिजे, मग त्यात तुम्ही काय करा, जे उच्च पसंतीच्या संस्था आहेत तर ते तुम्ही 1 ते 30 पर्यंत कट ऑफ द्या. ठीक आहे, नाही बस सर मला इथे पाहिजेच, 30 पर्यंत निवडून घ्या. बाकी मग काय करा, 31 पासून 70 पर्यंत जे काही तुम्ही 6वी ते 8वी 9वी 10वी आणि इतर कोणतेही कॉम्बिनेशन जर असेल तर त्याचं थोडंसं मिक्सचर ठेवा 31 पासून 70 पर्यंत. आणि 71 पासून 100 पर्यंत अशा संस्था ठेवा की ज्या ठिकाणी स्पर्धाही कमी असेल. आता तुम्ही ज्या ठिकाणी उच्च पसंतीच्या संस्था, मी का म्हटलं, कारण की इथे कट ऑफ लागण्याची शक्यता जास्त असू शकते. रयतमध्ये जर गेलं तर प्रत्येकाला वाटते आपण रयतमध्ये जॉब करावा, बरोबर की नाही. एखादी जिल्हा परिषद असेल, नगर परिषद, महानगरपालिका, पुणे महानगरपालिकामध्ये तुम्ही बघा किती टफ कॉम्पिटिशन असते. मुंबईच्या तुलनेमध्ये पुण्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन असते, कारण की लय लोक म्हणतात की भाऊ मुंबईपेक्षा पुणे पुरलं. म्हणजे मी मुंबईला कमी लेखत नाही आहे, परंतु सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर लोकांना मुंबईपेक्षा पुणे आवडतं, इव्हन ठाणेपेक्षा सुद्धा. ठीक आहे. आता ज्या लोकांना आवश्यकता तिथं कुठे जॉब करतील. आता कोणाला जर म्हटलं गडचिरोलीला जॉब कर तर अनेक विद्यार्थी टाळतात, नंदुरबारला टाळतात. परंतु जे प्रॉपरचे विद्यार्थी असतील आणि त्या जिल्ह्याच्या आजूबाजूचे जर असतील तर ते जास्त मार्क असेल तर तिथेच प्राधान्यक्रम देतील ना. तुम्ही इथे शिक्षण घेतलं, मला इथेच नोकरी करायची, अशा पद्धतीने. तर तुम्ही त्याही गोष्टीचा विचार नक्की करा. पुढचा जो विचार तुम्हाला लक्षात करायचा आहे की सगळ्याच्या सगळ्या जाहिराती व्यवस्थित वाचा. त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या, त्याच्यानंतर समांतर आरक्षणाच्या जागा किती आहेत लक्षामध्ये, आणि तुमच्या विषयाच्या जागा किती आहेत, हे 3 गोष्टी नमूद करायच्या. ते लिहून घ्यायच्या पेननं. स्वतः सगळ्या जाहिराती डाउनलोड करून बघायच्या. दुसरं म्हणजे काय आहे की विषय आणि इयत्तेनुसार त्यांचं बायफर्गेशन करा. जे तुम्ही 100 पर्याय देऊन राहिले त्याच्यामध्ये काय करायची, डायव्हर्सिटी ठेवायची. राहण्याची सोय, व्यवस्था, संस्था, वेतन, सगळ्या गोष्टीचा विचार करून प्राधान्यक्रम द्यायचा. मागच्या वर्षी कट ऑफ किती लागलेला होता तो एकदा बघून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आता त्रास होणार नाही. आणि शेवटच्या दिवशी अगदी म्हणजे काय मुलांचं मी अतिशय बघितलेलं की एकदम जो शेवटचा दिवस असतो ना त्या दिवशी प्राधान्यक्रम लॉक करतात. त्याच्या आधीच लॉक करून ठेवा. लागेल तर तुम्हाला वाटलं तर नंतर वेळेवरती एखादा बदलला तर काही हरकत नाही, परंतु असं करू नका. आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत तर भावनेत येऊन फक्त एका जिल्ह्याचा समावेश त्यामध्ये करू नका. दुसरं म्हणजे दुसऱ्यांचे प्राधान्यक्रम चुकीनंही कॉपी करू नका, कॉप्या करणं बंद करा. सर्वात शेवटी म्हणजे शेवटच्या दिवशी प्राधान्यक्रम देण्याची घाई करू नका. तुम्हाला सफिशियंट वेळ असतो, तुम्ही ते आधीच पेनाने लिहून घ्या आणि मग नंतर एक दिवस बसून रात्रीच्या वेळेला प्राधान्यक्रम भरून टाका. जाहिरात वाचताना सुद्धा तुम्ही जाहिरात वाचूनच प्राधान्यक्रम द्यायचं नाही. बा इथं 6वी ते 8वीची गणित विषयाची जागा आहे म्हणून धरली निवडली नाही. तुम्ही नॉर्मल आहात आणि जागा प्रकल्पग्रस्तासाठी असेल तर मग तिथं प्राधान्यक्रम देऊन फायदा नाही. ते तुम्हाला दिसेल बरं का, तुम्हाला प्रत्येक दिसलेली जाहिरात तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल जात असेल प्रकार नाही आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेल. रुजू होणार नाही अशा शाळा किंवा जिल्हे म्हणून तुम्ही करा. तुम्हाला माहिती आहे की बा चला इथं निवड झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक, तुम्हाला नाही जायचं ना देऊच नका, त्याचा विचारच करू नका. पुढं काय आहे, जास्त गुण आहेत कुठेही लागेल असा आत्मविश्वास बाळगू नका. माझा एक मित्र आहे त्याला 148 मार्क असताना सुद्धा
पहिल्या फेजमध्ये त्याला घरी बसायचं काम पडलं होतं, याच आत्मविश्वासामध्ये की माझी निवड इथेच होईल. म्हणून अति आत्मविश्वास सुद्धा तुमचा धोका करू शकतो. तुमच्या मनामध्ये या संदर्भामध्ये काही प्रश्न राहिले असतील तर ते 100% कमेंट बॉक्समध्ये लिहायला मात्र विसरू नका. ठीक आहे. आता बघा, हे काही जिल्हे मी तुम्हाला असे दाखवलेले की तुम्ही फक्त ह्या सगळ्यांचं काय करा, योग्य नियोजन करा. योग्य नियोजन केलं तर सक्सेस मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पाठीमागे आम्ही आहोतच. वेळोवेळी काही मार्गदर्शन करायला, काही बघा मार्गदर्शन म्हणजे आम्ही काही त्यातले खूपच तज्ज्ञ आहोत आणि बस आम्हाला सर्व समजते अशातला काही प्रकार नाही आहे. परंतु जे जे आपण असे ठावे ते इतरांशी द्यावे. शहाणे करणं सोडावे सकल जना, हेच आपला हेतू आहे. आणि यासाठी आम्ही कोणतेही चार्ज किंवा तुमच्याकडनं पैसे सुद्धा मागत नाही. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.